नेम आपल्याला नाही, एका तालुक्याला नाही, जिल्ह्याला नाही, जगाला. ओवी कोणाची? ज्ञानेश्वर माऊलीची. आचरणात आणली महाराष्ट्रामध्ये शेवटचे संत निळोबारायांच्या नंतर, ज्ञानेश्वर माऊलीच्या नंतर तुकोबरायाच्या नंतर नाथबाबाच्या नंतर निळोबाराया आणि निळोबारायाच्या नंतर सद्गुरु सच्चिदानंद. महाराष्ट्रातले शेवटचे संत कदापि परत होणार नाही. आळंदीला राहिलेलो, आज आळंदी शेजारी माझं गाव आहे. आळंदीमध्ये 65 सालापासून राहिलेलो आहे. ज्ञानेश्वरीचा अनुभव, ज्ञानेश्वरीचा सातबारा माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा. बाकीच्यांनी बोलायचा विषय नाही. हा बोध सहसा पंडितांना कळे, पंडितांना नाही. अरे मी आळंदीमध्ये सांगतो, ज्ञानेश्वरी ट्रक भर बोकंडी घेऊन झोपा, तरी आपला विषय समजायचा नाही. ट्रक भर बोकंडी घेऊन ज्ञानेश्वरी झोपा म्हणावा. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संत की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद नारायण बाबा महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रवचनाची नेम सांगतो, सर्वांनी लक्षात ठेवा. इथं बसल्यानंतर ओवी पाठ करायची ज्ञानेश्वरीची, तुम्हाला जी आवडेल ती ओवी पाठ केल्यानंतर ती ओवी घेतल्यानंतर त्या ओवीचं विश्लेषण मराठीत असतं. इथं बसल्यानंतर ओवी आधी घ्यायची. काय घ्यायची? प्रवचन म्हणजे काय? ओवी घ्यायची आणि ओवी घेतल्यानंतर मग तुमचं विश्लेषण. आलं लक्षात? हा आजपासून एवढं लक्षात व्हायचं. हा नेहमी लक्षात ठेवा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यमिमलचलम सर्वादि साक्ष्यभूतम भावार्थितुम तिम्नरहितम सद्गुरुतम नमामि. सद्गुरुतम नमामि.
सद्गुरु तम नमामि. ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी, तिथे माझी माई सद्गुरु सच्चिदानंद. श्रीपाद बाबा रामदास बाबा तुमचे पाय दोन्ही कृष्ण वंदे जगद्गुरु. आणि दुसरी गोष्ट अशी, आपण ज्या वेळेला म्हणतो बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की म्हणायचं नाही. देव काय महाराज आहे का? पंढरीनाथ भगवान की जय. आजपासून पंढरीनाथ महाराज कधी म्हणायचं नाही. ही चाल काय? पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकोबाराय महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. देव देव म्हणून आता सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 12 आणि ओवी नंबर माझ्या सद्गुरु श्रीपाद बाबांची लाडकी ओवी, लाडकी. आणि ती आज निवडीत बर का. त्या लाडकी ओवी मध्ये तुम्ही सर्वजण बसताय. आज काय काय म्हणती भावी सांगू का? ए मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. काय? ए मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. घेणे देणे सुखाची वरी होऊ दे या जगाला. कोणला होऊ दे गणेम आपल्याला नाही, एका तालुक्याला नाही, जिल्ह्याला नाही, जगाला. ओवी कोणाची? ज्ञानेश्वर माऊलीची. आचरणात आणली महाराष्ट्रामध्ये शेवटचे संत निळोबारायांच्या नंतर, ज्ञानेश्वर माऊलीच्या नंतर तुकोबरायाच्या नंतर नाथबाबाच्या नंतर निळोबाराया, आणि निळोबारायाच्या नंतर सद्गुरु सच्चिदानंद. महाराष्ट्रातले शेवटचे संत कदापि परत होणार नाही. आळंदीला राहिलेलो, आज आळंदी शेजारी माझं गाव आहे. आळंदीमध्ये 65 सालापासून राहिलेलो आहे. ज्ञानेश्वरीचा अनुभव, ज्ञानेश्वरीचा सातबारा माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा. बाकीच्यांनी बोलायचा विषय नाही. हा बोध सहसा पंडितांना कळे, पंडितांना नाही. अरे मी आळंदीमध्ये सांगतो, ज्ञानेश्वरी ट्रक भर बोकंडी घेऊन झोपा, तरी आपला विषय समजायचा नाही. ट्रक भर बोकंडी घेऊन ज्ञानेश्वरी झोपा म्हणावा, तरी सुद्धा समजायचा नाही. ती मेक मारलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी महावाक्याच्या नावे, गुरु कृपेचे निथावे. अरे तुम्हाला दिलेलं महावाक्य पहिलं, तुम्हाला जे पहिलं नाम दिलंय ना, त्याला महावाक्य म्हणतात. महावाक्य राहिलंय का महाराष्ट्रात? खाल्लं ना इकून, केला ना धंदा, त्याच्यावर सगळा बाजार केला नाच. काय चाललाय? परमार्थ चालला का बाजार चाललाय? व्यवसाय चाललाय परमार्थाचा. काय इथं पथ्य पाळावं लागतात माहिती? अरे आई प्रसूत झाल्यानंतर, लेकरू झाल्यानंतर आई पथ्य पाळती का नाही? हा का काही बी खाती? कांदा खाती, लसूण खाती, बटाटे खाती, हा काही बी खाती का? हा भजी दिली, काय चांगल्या वस्तू दिली म्हणजे ती खाती का? जी प्रसूत झाली ती पथ्य त्याच्यासाठी, त्यापल्यासाठी पाळीती का? लेकरासाठी पाळीती. कोणासाठी पाळायची पथ्य? लेकरासाठी. राहिल्यात का आता पथ्य? हा पोटासाठी जरी करी हरी कथा,
जनरजवित फिरत असे, त्याने घात केला एकतश्यत कुळाचा, पाहूत ना यमाचा श्रेष्ठ थोर, द्रव्याची आशा हरिकथा करी, तया यमापुरी नित्यवास, नामा म्हणे ऐसे होते रे जे कोणी, ते नर नयनी पाहू नये. कीर्तनाचे पैसे ठरून आहे, प्रवचनाचे पैसे ठरून आहे. प्रवचन म्हणजे बाजार नाही, व्यवसाय नाही. कीर्तन म्हणजे व्यवसाय नाही. काय सांगितलंय साधू संतांनी? काय चाललंय आता महाराष्ट्रामध्ये? आम्हाला बायका पोर संसार नाही काय आहे ना, आम्हाला संसार करून या तुमच्या तासगाव या सांगोला रोडने आम्ही 70-72 सालापासून आम्ही चाललेलो ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, कन्याकुमारी ते काश्मीर, मुंबई ते कलकत्ता चाललेलो ड्रायव्हर आहे मी. शिक्षण नाही, अनुग्रह घेतला त्यावेळेला बोलता येत नव्हतं, बोबडा होतो. सद्गुरूंनी अनुग्रह दिला. साधना 28 महिने झाली आणि 7 गुरु गेलेला माणूस आहे महाराज. मी 7 गुरु. आळंदी मधले सदानंद महाराज माहिती आहेत का? ज्यांना माहिती असेल त्यांनी हात वर करा. वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष होते ते सदानंद महाराज गुरुजी. महाराष्ट्रामधले. त्यांच्या सानिध्यात 20 वर्ष राहिलो. दोंडा महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसलो. मामासाहेबांच्या मांडीला मांडी लावून बसलो. पण नाही, ज्याला संत म्हणतात ते संत तुकोबारायांनी सांगितल्यात, बहु अवघड आहे संत भेटी. लय ना अवघड, लय अवघड. देव प्राप्त करायचा नाही बरं का. देव करतो तो बद्ध आणि सद्गुरु करतो तो सिद्ध. ही लक्षणे आहेत सिद्धांती. तुकाराम महाराज म्हणतात, नसरे लुटिता मागे बहुत जनी, जुना जय खानी उघडिल्या. हे तुमचे अष्टसात्विक भाऊ. हे आता माकडं म्हणतात ना, हे रडका संप्रदाय म्हणतात. हे रडका संप्रदाय. आता आम्ही रडतोय, आम्ही आता रडतोय. पण ज्या वेळेला जाताना याच्यासाठी केला होता आता हसत, त्यावेळेला आम्ही हसत जाणार आहे आणि तुम्ही त्या वेळेला रडणार आहे. अरे तुकाराम महाराज म्हणतात, कंठी प्रेमा दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. अरे कंठ दाटून या बाबा. हृदयामध्ये देव आहे, आत्मादेवांचा देव आहे हो. अरे तुम्ही देवासाठी नाही रडला तर मग मात्र त्याचा लय रे घोटाळा आहे. हे अंगात येतं म्हणतात, अंगात येतं. ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय 34वा श्लोक वाचा म्हणावा. सद्गुरु कृपा झाल्या बिगार ज्ञानेश्वरी. अरे आम्ही ज्ञानेश्वरी आंधी वाचली तर आम्हाला एक अक्षर समजलं नाही. भागवत 31 अध्याय, ज्ञानेश्वरी 18 अध्याय, एक भागवतातली ओवी लागली नाही. ज्या वेळेला सद्गुरु कृपा, सद्गुरूने अनुग्रह दिला, साधना झाली 28 महिने आणि त्यावेळेला भागवत आपमत बाहेर निघायला लागला. 31व्या अध्यायामध्ये भागवताचा 31 अध्याय, 12वा अध्याय, सबन 31 अध्यायाचा भागवत 12व्या अध्यायात आणि एका श्लोकात हे. त्या श्लोकाचं नाव सांगतो. 12वा अध्याय श्लोक नंबर 24. न करिता सद्गुरु भजन, नवे भववृक्षाचं छेदन, जरी कोटी कोटी अनेना भिन्न भिन्न प्रकारची तुम्ही कोट्यावधी साधने केली आणि सद्गुरु मुखातून जर महावाक्य ऐकलं नाही तर तुमचं जन्म मरण केव्हाही थांबायचं नाही. जा. अरे बाबा, राग आळतो ना आणि काय गातो ते कळा ना. मर्त परमार्थ करायचाय कशा करता
5 एकराचे 10 एकर करण्यासाठी, एका बायकाच्या 2 बायका करण्यासाठी, लाखाचे 2 लाख करण्यासाठी परमार्थ करायचा का? परमार्थ करायचा याच साठी केला होता अट्टहास शेवटचा क्षण. मरता वेळेस क्षण साधवायचा आहे. 1.5 महिना झाली माझी बहीण शेवटच्या टप्प्याला आहे. 1.5 महिना झालाय अन्न नाही, नुसती पाण्यावर आहे. पण सांगू तुम्हाला, इतकी बुद्धी चांगली आहे. म्हणती मला बाबड्या म्हणती, ती सर्वात थोरली आहे, 85 वय. मला म्हणती, बाबड्या श्रीपाद बाबांना सांग ना मला न्यायला. तुझच ऐकतील श्रीपाद बाबा. तू श्रीपाद बाबाशीच. 1.5 महिना झाले अन्न नाही. आज 9 परस विहिरीमध्ये दुश्मनाने टाकली होती, 7 परस पाण्यात, तिथून वाचली. घरी आज माझ्या थोरली बहीण तिथं शेवेला आहे. सारखी बाबांना हाका मारिती. सद्गुरूच्या नावामध्ये इतकी पावर आहे. नामदेवराणी वर्णन करावं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उतरावय आले दीन जना. ब्रह्मादिक ज्यांची वंदिती, पायवन नाम घेता वदनी दोष जाती. हो का दुराचारी विषय असक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. अखंडित नामा त्याची वास पाहे, निशिदिनी घ्याय संत संग. अरे किती बी खाताड प्याताड असू द्याचा, पण एकदा सद्गुरूच्या तावडीत सापडला ना, वाल्यासारखे होतो आम्ही. वाल्यासारखे आरटीओ सोडले नाही मारायला, PSI सोडले नाहीत, शेकड्यावर मारण्यात. हा वाल्याच माझ्यात काहीच फरक नाही. दाखवतला डाकू होतो. पण ज्या दिवशी सद्गुरु माईने अनुग्रह दिला त्याशी साधना झाली. आणि मग मात्र सगळा समाज सोडला, गाव सोडलं, नातं सोडलं. अजिबात मला ही सगळी मंडळी नरकात नेणारी आहेत. पवार साहेबांना जेवायला वाढलेला माणूस आहे मी गावात. शरद पवारांना जेवायला वाढलेला माणूस आहे मी. माझ्या गावामध्ये इतका राजकारणात मोहर होतो, समाजकारणात मोहर होतं, सगळ्यात मोहर. ग्रामपंचायतची निवडणूक आली, मोहर. लग्नात मोहर. 21 लग्न माझ्या हातून झाल्यात. सगळं कार्य झालं. परंतु काय सांगू तुम्हाला माझ्या बाबांनो, माझ्यातून आईची सेवा लई झाली. आईची सेवा अशी झाली की श्रावण बाळासारखी सेवा झाली. तर धंद्यामध्ये असताना आईची सेवा लई झाली. आईने आशीर्वाद दिला, तू लई महाराष्ट्रात मोठा होशील. मला समजलं नाही त्यावेळेला मी कसा मोठा होईल. लावडी तर करीत नाही व्यवसायात, मी कसं काय मोठा होईल ते आताशी समजायला लागलं. आईचा आशीर्वाद त्या टायमाला खरा ठरला. लक्षात घ्या, तुकाराम महाराज म्हणतात, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाची. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. तैसा होय सावधान हृदय धरी नारायण. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. अरे आपल्या आई वडिलाला आपण नाही जपावं तर काय भाऊ बंधाने जपावं का? हा, आपल्या आई वडिलांनी दुसऱ्याच्या भाऊबंधात, गावात, सरपंचाजवळ, कोणाजवळ डोळ्यातून पाणी आणून ज्याला जन्म दिलाय त्याचं गारानं सांगावं नाही का? अरे 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 काय रे, खरं नाही. हा नाही ना. अरे आपली आईने वडिलांनी गारानं सांगू नये. आपल्या सासू सासऱ्याने माझी सून अशी आहे बर का, मला उपाशी होती असं घरानं सांगू नाही बरं. त्याच्याकरता असावा, दिसावा नाही वागायचं. आपली लुस्काने त्याच्यामध्ये लक्षात घ्या. म्हणून ह्या महाराष्ट्रामधले शेवटचे संत देशमुख घराण्यामध्ये आलेली माझी माई सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा 96 होते बरं का. चव्हाण बाबा ना ह्या महाराष्ट्रातलं शेवटचं दैवत. आणि ओवी नंबर 12वा अध्याय 15वा. ए मराठी याचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. ब्रह्मविद्येचा सुकाळ ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितला. सांगू तुम्हाला माझ्या बाबांनो, माझा आता तरी बरं आहे.
पण इतके वेळ आता प्रवचन झालं, एवढ्या वेळात मी जागेवरच राहिलो नसतो. इतकी अवस्था व्हायची माझी, इतकी अवस्था व्हायची. गाडी चालवित असताना अनुग्रह घेतल्यानंतर 4 ते 5 वर्ष अष्ट सात्विक भावात 407 टेम्पो चालवला. अष्ट अवस्थेमध्ये गाडी चालवायचो मी. आणि ज्या वेळेला बाबांना जायचंय निजधामाला, ज्या वेळेला निजधामाला जायचं होतं बाबांना, त्यावेळेला बाबा म्हणले, दाजी तुम्हाला आता हे सगळं विकावं लागेल बर का. सांगू तुम्हाला माझ्या बाबांनो, मी 50-55 हजार रुपये महिन्याचा माणूस होतो त्यावेळेला. अनुग्रह घेतला त्या टायमाला सावकारकी होती, बिश्या होत्या, टेम्पो चालवायचा, 50 हजार रुपये महिना मिळायचा, 55-60 हजार रुपये महिना. बाबाला सद्गुरु माऊलींनी निजधामाला जाताना सांगितलं मला दाजी, मला बाबा दाजी म्हणायची. कारण चव्हाण आणि जाधव बाबांची बहीण जाधवांना दिलेली होती आणि आमची मंडळी लय बाबांची लाडकी, लय लाडकी ती. त्यामुळं मग ते मंडळीला ताई म्हणायचे आणि मला दाजी म्हणायचे. दाजी आता मला निजधामाला जायचंय, मला आता निजधामाला जायचंय. इकडल्या भागात माझं काम कोण बघत, तुम्ही पासाल का? पाहणार, पाहू ना म्हणलं. मग हे सगळं विकावं लागल. विकेल ना बाबा म्हणलं. गाडीवर नाव लिहिलं होतं श्रीपाद बाबा, कृपा रामदास बाबा. 5 वेळा सौदा झालेला टेम्पोचा 5ही वेळा सौदा मोडला. असं का होतंय? मला तर कार्यक्रमाला जावं लागतंय, इकडं पोरगा गाडी चालितो आणि एखाद्या वेळेला आता आपल्याला मोटर धंदा बंद करायचा आहे, आता इथून मोराता जमायचं नाही म्हणून नको 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 असं करता करता एक दिवस मुलाला म्हणलं, बाळा तू बाबांचं नाव गाडीवर टाकलंय त्यामुळेच ही गाडी इकली जाईना. आणल्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता बाबांचं नाव काढलं, दुसऱ्या दिवशी 10 वाजता सौदा झाला. गाडी विकली, भिशा बंद झाल्या, सावकारकी बंद झाली, खरा विकारी बनवलं मला बाबांनी. खरा भिकारी बनवला. पण तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केलं. कृपा करावी भगवंते, आईचा शिष्य द्यावा माते. माझे व्रत जो चालवी, त्याची द्यावे पालवी. व्हावा ब्रह्मज्ञानी गुंडा, तीही लोकी त्याचा झेंडा. तुका तुका हाका मारी, माझ्या विठोबाच्या द्वारी. असा मला तुकोबरायांनी पांडुरंगाला मागणी मारली, असा मला शिष्य दे, माझे व्रत जो चालवी, माझं व्रत चालवी असा मला शिष्य दे. आणि त्या शिष्याला सद्गुरु आशीर्वाद देतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते, जेने भ्रांती पासून हेरतले, गुरु वाक्यानी मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. जेने भ्रांती काय? तू देह नसून तू आत्मस्वरूप आहेस. देह तुमचा नाही, मरता वेळेस देह टाकून द्यायचा आहे. देह हे काळाचे धन कुबीराचे, इथे मनुष्याचे काय आहे इथंच आहे. काय आहे? अंमली करत न जोडली रे तुझ, कारे ब्रह्म बीज नवळ कसी. ते ब्रह्म बीज कसं आहे? न पुढे न कळे न भे चोरा, ती वस्तू चतुरासे विजेसू. ज्ञानदेव म्हणे अविनाश जोडले, नानू न ठेविले गुरु मुखे. ऐका तपास, तुमचा मोबाईल तुमचा जोडलाय. तुमचा मोबाईल, हे बघा मला मोबाईल आला, लावला नाही ना मी. आलाय कसा? वायरीने आलाय का? बोला.